250, साधा कॅमेरा 100 रुपये. वेलकम टू द अनदर ब्लॉग. सो आज संडे आहे, कुठे तर गेलं पाहिजे ना. सो त्याला विचारूया कुठे घेऊन जातोयस. आज मी तुला एका सिक्रेट लोकेशनवर घेऊन जाणार आहे. झोपले काही चाय लवर्स घेतला का सकाळचा चहा. हाय अजू. चाय ग चीता. व्हॉट इज दॅट? चीता. किती लागतील चार्जेस? काचचे 100 आहेत, प्रति व्यक्ती 30. चल कॅमेरा म्हणजे ड्रोन असला तर 250, साधा कॅमेरा 100 रुपये. चलो रेडी 1 2 3. आता मी तुम्हाला घेऊन आलेली आहे लवाळवाडीला. तू घेऊन आली? ऑब्विसली तू घेऊन आला. पण नजारा पहा जरा लवाळवाडीचा. हा मला काय बोलला होता की खूप सुंदर प्लेस आहे. यार प्लेस सुंदरच आहे, त्यात काहीच डाऊट नाही. नो, फ्रॉम माय साइड द बिग नो फॉर दिस प्लेस. बिग नो. हे बघ नेचर बघ काय आहे, कसं आहे, दिसतंय का? नेचर छान आहे, पण ऍक्च्युली जर माझा ओपिनियन विचारशील तू तर माझा रिव्ह्यू आहे. कारण रस्ता खूपच छोटा असल्यामुळे पार्किंग साठी जागा नाहीये. इथे थोडीशी जागा आहे. ती जागा दाखवशील ती थोडीशी जागा असलेली. ती थोडीशी जागा आहे. आणि एक जरी गाडी इथे उभा राहिली तर पूर्ण रस्ता ब्लॉक होतो. डॉगी तिला खूपच आवडतं प्राणी वगैरे. हाय ना, किती एक्साइट होती ती बघ. अरे काय ते प्लेस तर तुम्ही पाहिलीच असाल. ड्रोन व्ह्यू दिसलाच असेल. इथे प्रत्येक गोष्टीला चार्जेस आहेत, लक्षात ठेवा. ड्रोन वापरताय 200 रुपीज तुम्हाला चार्जेस पे करावं लागतील. कॅमेरा वापरताय 100 रुपये, 200 रुपये, 150 रुपये समथिंग ते पण द्यावं लागतील. लिगल पावती भेटेल फॉरेस्ट डिपार्टमेंटची, काहीच वाद नाही. बट फर्स्ट प्लेस बघतोय जिथं ड्रोन लिगल आहे, वापरू देतात आणि पे करून देतात. आणि राहिला प्रश्न, थोडं इंस्टाग्राम नगरीच्या पोस्टमुळं खूप जास्त व्हायरल झालं. आणि व्हायरल झाल्यावर मग तुम्हाला माहिती काय होतं आपल्या इथे. हे बघा फुल रोड पॅक आहे. तिथे काहीच करू शकत नाही तुम्ही. हां, जे नेचर लवर्स आहेत ते ह्या निसर्गाचा खूप आनंद घेऊ शकतात. एअरसुद्धा इतकी फ्रेश आहे इथे, खूप छान वाटतंय. जाऊ नाही वाटत तिथे, पण ही गर्दी बघितल्याच्या नंतर थोडं तुम्ही निगेटिव्ह होऊन जातात की नेमकं इथे येऊन करायचं काय. 2-4 फोटो काढा आणि जिकडे तिकडे. तसं कॅम्पिंगसाठी तर खूप सुंदर प्लेसेस आहेत इथे की तुम्ही तुमचं काही आणून कॅम्पिंग वगैरे तर करूच शकता. इट्स दॅट टोटली अप टू यू. तुम्ही किती कम्फर्टेबल होतात इथे आणि किती नाही होतात ते. बाकी तुम्हाला जसं सांगितलं काहीच सोय होणार नाही इथे. ना काही खायची प्यायची सोय आहे, ना इथे काही स्टॉल्स वगैरे आहेत. ह्या स्पॉटवर गावात तुम्हाला काही भेटेल चटर खायला, दॅट्स इट. बाकी तर काही तुम्ही होप्स ठेवू शकत नाही. आवडलं तुला? हा बर. तुम्ही कुठे शिर्डीहून आलात का? कसं वाटलं मग तुम्हाला हे प्लेस? एक नंबर. बट ना जे आम्ही रिअल एक्सपेक्ट करत होतो ना, जे ड्रोन बाहेर बघितलेलं सेम आमची परिस्थिती, म्हणजे माझी परिस्थिती तेच झालेली आहे. आम्ही तर कॅम्पिंग ह्या प्लेस विषयी कुठून काय आलो तुम्हाला? इंस्टावर ट्रेंडिंग. लवाळवाडी बेस्ट विलेज अँड विलेज बेस्ट आहे, काहीच विलेज बेस्ट आहे. पब्लिक रिॲक्शन आपण बघू आता सध्या कशी आहे ते. एकदम गर्दी म्हणजे बघायचं कामच नाही. बघा इंस्टाग्राम पब्लिक फुल. काढली. अरे याच्या व्हिडिओ ही अशा प्रकारची गर्दी इथे पूर्णपणे जमलेली आहे. बाईक्स आणि हे
ही सगळी जी आहे पूर्ण इंस्टाग्रामच्या झालेल्या व्हायरल रीलमुळं हा सगळा प्रकार घडतो इथं. ही ती जी फेमस वेल तुम्ही बघत होते. सो ही होती रिॲलिटी. प्लेस छान आहे, काहीच डाऊट नाही. नेचर फुल्ली एन्जॉय करता येऊ शकतं. बट गर्दी आणि जे इन्स्टावर तुम्ही बघितले ती परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. ते मान्सूनमधलं वगैरे होतं, आता हे पूर्ण गोल्डन झालेलं आहे. आणि जे काय तुम्ही आता ड्रोनच्या व्ह्यूमध्ये बघितलंच असताल हे सगळं. खरा लवाळवाडीचा व्ह्यू तो थोडंसं वर आल्यावर दिसतो. हा आता जयश्री आता तुझं काय म्हणणं आहे? खूप छान आहे, खरंच छान आहे. पण तुम्हाला थोडंसं गर्दीपासून दूर यावं लागेल. म्हणजे ऍक्च्युली ह्या स्पॉटवर या स्पॉटवर यावं लागेल तुम्हाला. अरे कसे वाटते तुला? खूप छान, खूप छान. मस्त एन्जॉय. नाही आवडलं तिला? नाही आवडलं तुला? नाही आवडलं. नाही, खूपच सुंदर आहे. विजिट करू शकता तुम्ही. पक्का? येस येस, डेफिनेटली. आपण इथे छान कॅम्पिंग करू आता. मस्त हा व्ह्यू एवढा छान आहे इथे. आणि मॅगी करून खाऊयात आपण इथे. मॅगी कॉफी बिफी एकदम मस्त कॅम्पिंग करू आपण इथे. गणेश काय आहे ते? हा, स्टोव म्हणतात. पोर्टेबल. वाव, नाईस. मी पण फर्स्ट टाइमच पाहते. दिसणार नाही तसा तो जळालेला असतो बंद. हा का? येस. नवऱ्याच्या हातची मॅगी आणि असा व्ह्यू. हे मस्त पातेलं हे बघा. स्टोव आहे पोर्टेबल. हे ब्युटेन गॅसचं कंटेनर आहे. ही मस्तपैकी इथंच आजूबाजूला दगड सापडले मला. छानपैकी विटकरी सापडले. ह्याचे लावून टाकले. वार लागून खूप वारं सुटले म्हणून एकदम मस्तपैकी हे थोडंसं चालू करायचं. चालू झाला स्टोव. छानपैकी त्यात पाणी टाकून घेऊ मॅगी बनवण्यासाठी. आता हे गया मॅगी मसाला. ठीक आहे. काय मस्त स्मेल येतोय मॅगीचा. हे असं नेचर मस्तपैकी आणि ही मस्त गरमागरम मॅगी. हाय जयश्री, मजा येते तुला? काय म्हणणं आहे तुझ्या लवाळवाडीविषयी आता? हां, तर फायनली बनलेली आहे मॅगी एकदम बढिया. बघू आपण टेस्ट करून कशी झाली. बघा गरमागरम मॅगी. तुम्हाला पण मजा येईल असं करायला. इथे खूप भारी वाटतं. येऊन बघा आणि हे करून बघा. अशा ठिकाणी यायचं आणि इथे अशी मस्त गरमागरम मॅगी बनवायची आणि मस्त हा सीन पूर्ण बघत मॅगी एन्जॉय करायची. श्री गरम गरम कॉफी पिण्यास का?
कोल्ड, माझी फेवरेट कॉफी आहे खूप. नो शुगर, शुगर नाही याच्यात. कसं असं रडायचं. अच्छा ओके. पाऊस चालू झालेला आहे आणि आता निघावं लागेल. आम्ही जिथं बसलो होतो आम्ही सगळं व्यवस्थित साफ केलं, काही चर नाही. आम्ही फायनली इथून आता निघतोय. तुम्हाला पण सर्वांना रिक्वेस्ट आहे, जिथं कुठे पण असं बसाल, काही कराल, तुम्ही केलेली घाण तुमचं साफ करून जा. ह्या सुंदर अशा एन्व्हायरमेंटला बिलकुल खराब करू नका. आपला कचरा आपल्या जवळच ठेवा. इथे बऱ्याच लोकांनी येऊन खूप घाण केलेली दिसते, बाकीच्यांनी केलं म्हणून आपण नाही करायचं. मी तर माझं सगळं साफ केलं आहे. आपला कचरा आपल्या गाडीत भरलेला आहे. तुम्हीही हेच करा.